या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील। एक वेळ अवश्य भेट द्या। क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून। वाढत्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून येवल्यातील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना काँग्रेसच्या वतीनं मेलडी चॉकलेटचं वाटप करून सरकारचा निषेध करण्यात आला। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धानंतर भारत देशामध्ये इंधनाचे दर हे गगनाला भिडले आहेत। त्यामुळे देशात महागाई वाढली असताना देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन मेलडी चॉकलेटचे वाटप करतात। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नाशिकच्या येवल्यात पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आज पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहे। दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे। या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे या पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन हे उपहासात्मक आंदोलन करत आहोत। देशाचे पंतप्रधान हे विदेश दौऱ्यामध्ये मदमस्त असताना या ठिकाणी देशातील जनता मात्र पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे आणि तुटवड्यामुळे हैराण आहेत आणि पंतप्रधान मात्र मेलडी चॉकलेट वाटत जगभर फिरत आहेत, आपल्याच धुंदीमध्ये आहेत। त्याच्या उपासात्मक आम्ही या ठिकाणी मेलडी चॉकलेटचं वाटप करून जाहीर निषेध करत आहोत। या देशाचं मोदी सरकार हे आर्थिक जे नियोजन आहे हे नियोजन शून्य सरकार आहे। या सरकारच्या काळात जेव्हा या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होते, जेव्हा 60 रुपये 70 रुपये बॅरल डॉलरला हे तेल होतं, तेव्हा हाच भाव होता। आज आपल्या सरकारने जे नियोजन एकदम घाणेरडे केल्यामुळे सगळ्या भारतातील आपल्या जनतेला आज आर्थिक मोठा फटका बसत आहे। खाद्यतेल असो त्याची आयात 18 अब्ज डॉलरची होत आहे आणि आपला पैसा जो कष्टाचा आहे तो विदेशात चाललेला आहे। या देशाचं जे नियोजन आहे हे नियोजन शून्य सरकार असल्यामुळे या सरकारचा मी कळकळीत असा निषेध करतो। आज जनतेला या ठिकाणी आर्थिक आणीबाणी येण्याची मोठं संकट आहे या देशावर, कारण या नियोजन शून्य सरकारमुळे सगळ्या याच्यात भाववाढ झालेली आहे, खाद्यतेलात झाली आहे, खतावर झालेली आहे, सगळ्या याच्यावर झालेली आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला।